नमस्कार मित्रांनो. कथेचं नाव आहे कर्तव्य की उपकार. नरेश आणि विनय दोन भाऊ लहानाचे मोठे झाले. नरेश मोठा भाऊ, ज्याचे मन शेतात रमले. वडिलांच्या निधनानंतर त्याने कसलीही तक्रार न करता वडिलोपार्जित शेती सांभाळण्याचे ठरवले. तर लहान विनय लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. अपार कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर विनयला महसूल विभागात चांगल्या हुद्द्यावर सरकारी नोकरी मिळाली. विनयचे लग्न झाले तो दिवस देशमुखांच्या घरावर आनंदाची उधळण करणारा ठरला. विनयची पत्नी अनुराधा अत्यंत समंजस, गृहिणी वृत्तीची आणि कुटुंबाला जोडून ठेवणारी स्त्री होती. जेव्हा विनयचे लग्न झाले तेव्हा मोठा भाऊ नरेशची दोन्ही मुले सुमित आणि अमित शाळेत जायला लागली होती. गावातील शाळा प्राथमिक शिक्षणासाठी ठीक होती, पण पुढील भविष्याचा विचार करता त्यांना चांगल्या शिक्षणाची गरज होती. विनयच्या मनात भावाबद्दल आणि त्याच्या मुलांबद्दल खूप जास्त आपुलकी होती. लग्नानंतरच्या दुसऱ्याच महिन्यात विनयने मोठा निर्णय घेतला. दादा, सुमित आणि अमित आता मोठे होत आहेत. त्यांना गावातल्या साध्या शाळेत ठेवून चालणार नाही. मी त्यांना तालुक्याच्या चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतोय. त्यांचा सगळा खर्च मी करेन, विनयने एका संध्याकाळी चहा पिताना नरेशला सांगितले. दिवस निघून जात होते. सुमित आणि अमित जसे जसे मोठे होत गेले तसा तसा त्यांच्या शिक्षणाचा खर्च गगनाला भिडू लागला. 5वी-7वी नंतर दोघांनाही चांगल्या कॉन्व्हेंट शाळेत दाखल करण्यात आले. मग पुढे 8वी पासूनच इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी लागणाऱ्या महागड्या खाजगी शिकवण्या सुरू झाल्या. विनयचा पगार सरकारी नोकरीतील मर्यादित स्वरूपाचा होता, तरीही त्याने सुमित आणि अमितच्या शिक्षणात कसलीही कसर राहू दिली नाही. अहो, या महिन्यात सुमितच्या कोचिंग क्लासची फी 30,000 रुपये भरायची आहे आणि अमितचाही कम्प्युटरचा नवीन कोर्स सुरू होतोय. एवढं सगळं कसं मॅनेज कराल तुम्ही? त्यापेक्षा नरेश दादांना सांगा ना की यावेळेला अमितची फी त्यांनी भरावी म्हणून. अनुराधाने हिशोब मांडताना एकदा विनयला आठवण करून दिली. विनयने शांतपणे आपल्या बँकेच्या पासबुककडे पाहिले. अनु, काळजी करू नकोस. मी माझ्या फंडातून काही पैसे काढतो किंवा वैयक्तिक कर्ज घेतो. मुलांच्या अभ्यासाचे वर्ष वाया जाता कामा नये. अनुराधाने विनयला सांगून बघितले, पण कधीही या गोष्टीला विरोध केला नाही. उलट तिनेही घराचा खर्च अत्यंत काटकसरीने चालवला. दोन्ही भाच्यांना कपडे घ्यायचे असोत, महागडी पुस्तके असोत किंवा सहलीचे पैसे असोत, विनयचा हात नेहमी खुला असायचा. गावी नरेश जेव्हा जेव्हा तालुक्याला जायचा तेव्हा विनयचे खूप कौतुक करायचा. विनय, तू आहेस म्हणून माझी मुलं आज एवढ्या चांगल्या शाळेत शिकत आहेत, नाहीतर माझ्या शेतातल्या उत्पन्नात हे कधीच शक्य झाले नसते, असे नरेश गदगद होऊन म्हणायचा. पण विनय नेहमी हसून विषय टाळायचा. दादा, सुमित आणि अमित ही आपलीच मुले आहेत. त्यांच्यात आणि माझ्या मुलात काय फरक आहे? काही वर्षानंतर विनय आणि अनुराधाच्या आयुष्यातही 2 फुले फुलली. त्यांना आधी मुलगा झाला अर्णव आणि 2 वर्षांनी मुलगी झाली अनन्या. मुले जसजशी मोठी होऊ लागली तशी तशी घरात जबाबदाऱ्यांची दुप्पट वाढ झाली. आता एकाच वेळी 4 मुलांच्या शिक्षणाचा, भविष्याचा आणि खर्चाचा भार विनयच्या खांद्यावर होता. पण इथेच नशिबाचा आणि मानवी स्वभावाचा एक विचित्र खेळ सुरू झाला. विनयने नकळतपणे आपल्या पोटच्या मुलांपेक्षा भावाच्या मुलांना नेहमी प्राधान्य दिले. जेव्हा जेव्हा बजेट कमी पडायचे तेव्हा तडजोड अर्णव आणि अनन्याच्या आनंदाशी केली जायची. एकदा अर्णवला त्याच्या शाळेच्या सहलीला जायचे होते. सहलीची फी 5,000 रुपये होती. त्याच आठवड्यात सुमितला त्याच्या अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्टसाठी 15,000 रुपयांची अत्यंत गरज होती. विनयच्या खात्यात मर्यादित पैसे होते. विनयने अर्णवला जवळ घेतले आणि समजावले. बाळा अर्णव, यावर्षी तू सहलीला जाऊ नकोस. पुढच्या वर्षी नक्की पाठवेन. सुमित दादाचा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे. त्यावर त्याचे करिअर अवलंबून आहे. लहानग्या अर्णवने मान हलवली. त्याच्या डोळ्यातील पाण्याचा थेंब विनयने पाहिला. पण त्याने स्वतःच्या मनाला समजावले, सुमित मोठा आहे. त्याचे करिअर सेट झाले की सर्व ठीक होईल. असेच अनेकदा घडले. अर्णवला नवीन सायकल हवी होती, पण अमितच्या नवीन लॅपटॉपसाठी सायकलचा बेत रद्द झाला. अनन्याला चांगल्या संगीत वर्गात जायचे होते, पण सुमितच्या हॉस्टेलच्या फीसाठी तेही मागे पडले. अनुराधाच्या मनात कधी कधी या गोष्टींवरून खंत निर्माण व्हायची. अहो, अनुराधा एका रात्री शांतपणे म्हणाली,
तुम्ही सुमित आणि अमितसाठी जे करताय ते खूप महान आहे. पण कधी कधी मला अर्णव आणि अनन्यासाठी वाईट वाटते. ते बिचारे कधीच काही मागत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं की बाबा आधी दादांचा विचार करणार. आपण आपल्या मुलांवर अन्याय तर करत नाही ना. विनयने अनुराधाचा हात हातात घेतला आणि हळुवारपणे म्हणाला, अनु, असा विचार करू नकोस ग. सुमित आणि अमित एकदा स्वतःच्या पायावर उभे राहिले की आपल्या अर्णव आणि अनन्याला सांभाळायला तेच पुढे येतील. ही आपलीच मुले आहेत ना. शेवटी कुटुंब एकत्र राहणे महत्वाचे. अनुराधा सुस्कारा सोडून गप्प बसली. तिला विनयच्या या भाबड्या विश्वासाची भीती वाटत होती, पण नवऱ्याच्या निर्णयावर तिचा पूर्ण विश्वास होता. विनयच्या कष्टाचे फळ मिळाले. सुमितने इंजिनिअरिंग उत्तम गुणांनी पूर्ण केले आणि त्याला पुण्यातील एका मोठ्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत उत्तम पगाराची नोकरी मिळाली. सुमितचे यश पाहून विनयच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. त्याने संपूर्ण गावात मिठाई वाटली. माझा सुमित आता साहेब झाला, विनय अभिमानाने सर्वांना सांगत सुटला होता. काही वर्षातच सुमितच्या लग्नाचा विषय निघाला. गावातील आणि ओळखीतील एका चांगल्या श्रीमंत घरातील मुलीशी सुमितचे लग्न ठरले. लग्नाचा मोठा थाटमाट झालाय. या लग्नासाठी विनयने आपल्या बचतीतील मोठा हिस्सा खर्च केला. सुमित आता पुण्यात स्वतःचा फ्लॅट घेऊन राहू लागला होता. दरम्यान लहान अमितही इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला पोहोचला होता. त्याचा खर्चही विनयच करत होता. दुसऱ्या बाजूला विनयचा स्वतःचा मुलगा अर्णव आता वोकेशनल आणि टेक्निकल क्षेत्रात शिक्षण घेत होता. अर्णव अतिशय संयमी, शांत आणि स्वाभिमानी मुलगा बनला होता. लहानपणापासूनच बापाचा त्याग आणि भाच्यांचे कौतुक पाहत वाढलेल्या अर्णवला परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. त्याने कधीही बापाकडे कसलाही हट्ट केला नव्हता. अर्णवच्या अभ्यासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून त्याला एका विशेष टेक्निकल कोर्ससाठी आणि इंटर्नशिपसाठी महिनाभरासाठी पुण्याला जाणे भाग होते. पुण्यात राहणे, हॉस्टेल शोधणे आणि जेवणाची सोय करणे अर्णवसाठी नवीन होते. तसेच विनयवर सध्या अर्णवच्या फीचा आणि अमितच्या इंजिनिअरिंगचा खर्च असल्याने पैशाची थोडी चणचण होती. विनयच्या मनात विचार आला, सुमित तर पुण्यातच राहतो. त्याचा 2 BHKचा मोठा फ्लॅट आहे. तो आणि त्याची पत्नी दोघेच राहतात. अर्णव फक्त 15-20 दिवसांसाठी त्यांच्याकडे राहिला तर अर्णवलाही ओळखीचे घर मिळेल आणि पैशाचीही थोडी बचत होईल. अत्यंत आशेने आणि हक्काने विनयने सुमितला फोन लावला. हॅलो सुमित बेटा, कसा आहेस? विनयने अत्यंत उत्साहाने विचारले. हो काका, बोल, मी ठीक आहे. ऑफिसच्या कामात जरा व्यस्त होतो. सुमितचा आवाज काहीसा औपचारिक होता. अरे हो, जास्त वेळ नाही घेत तुझा. एक छोटीशी गोष्ट सांगायची होती. आपला अर्णव आहे ना, त्याला 1 महिन्यासाठी कोर्ससाठी पुण्यातच यायचे आहे. सुरुवातीचे 15-20 दिवस जर तो तुझ्याकडे राहिला तर त्याला सोयीचे पडेल. तो नवीन आहे शहरात. नंतर तो त्याची सोय करेल, विनयने अगदी हक्काने सांगितले. पलीकडून काही सेकंद पूर्ण शांतता पसरली. मग सुमितचा आवाज आला. काका, खरं सांगू तर सध्या ते शक्य नाही होणार. विनयचा उत्साह अचानक ओसरला. का? काय झाले सुमित? काही अडचण आहे का? नाही काका, अडचण म्हणजे तुमच्या सुनेचे सध्या वर्क फ्रॉम होम सुरू आहे. घरात अर्णव असेल तर त्यांच्या कामात व्यत्यय येईल आणि आमचा वीकेंडचाही प्लॅन असतो. अर्णवला राहणे थोडे अवघड पडेल. त्यापेक्षा तुम्ही त्याला एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये ठेवा ना. उगाच आम्हा दोघांना अडचण नको. विनयच्या कानात जणू उष्ण तेल ओतल्यासारखे झाले. तो सुन्न झाला. ज्या मुलाला त्याने स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त सांभाळले, ज्याच्या प्रत्येक हट्टासाठी स्वतःच्या अर्णवला उपाशी ठेवले, तोच सुमित आज आपल्या भावाला 15 दिवसासाठी घरात जागा द्यायला उगाच अडचण म्हणत होता. सुमित, तू काय बोलतोस हे कळतंय का तुला? अर्णव तुझा लहान भाऊ आहे. विनयचा आवाज थरथरत होता. मला सगळं कळते काका, पण माझी स्वतःची प्रायव्हसी महत्वाची आहे. तुम्ही अर्णवची दुसरीकडे सोय करा. असे सांगून सुमितने फोन कट केला. विनयच्या हातातून फोन सुटता सुटता राहिला. तो खुर्चीवर बसला. त्याचे डोळे पाणावले होते आणि छातीत तीव्र वेदना होत होती. सुमितच्या या वागण्याने विनय दुखावला गेला होता. पण त्याला वाटले की कदाचित सुमित अजून लहान आहे, त्याला समज नाही. तो आपला मोठा भाऊ नरेश याला हे सांगेल तर नरेश नक्कीच सुमितला समजावेल आणि त्याची कानउघाडणी करेल.
म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळीच विनयने गावी असलेल्या नरेशला फोन लावला. विनयचा आवाज अजूनही जड होता. दादा, मला तुझ्याशी जरा महत्त्वाचे बोलायचे आहे, विनयने सुरुवात केली. बोल विनय, काय झाले? एवढा काळजीत का वाटतोयस? नरेशने विचारले. दादा, काल मी सुमितला फोन केला होता. अर्णवला 1 महिन्याच्या कोर्ससाठी पुण्यात जायचे आहे. म्हणून मी सुमितला म्हणालो की अर्णवला काही दिवस तुझ्याकडे राहू दे. पण दादा, सुमितने अर्णवला स्वतःकडे ठेवायला स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला की त्यांना उगाच अडचण होईल आणि त्यांची प्रायव्हसी खराब होईल. विनयला पुढे बोलवत सुद्धा नव्हते. विनयला वाटले होते की नरेश ऐकताच संतापेल, सुमितला फोन करून सुनावेल. पण पलीकडून आलेली प्रतिक्रिया विनयच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का ठरणार होती. विनय, अरे त्यात सुमितचे काय चुकले? तो बरोबर तर म्हणतोय, नरेश अतिशय थंडपणे म्हणाला. काय? दादा, तू हे काय बोलतोयस? अरे विनय, समजून घे ना. सुमितचा नवीन संसार आहे, त्याची बायको शिकलेली, हायफाय आहे. त्यात अर्णव तिथे जाऊन राहिला तर त्यांना उगाच अडचण होणार नाही का? त्यांच्या रोजच्या राहणीमानात फरक पडेल. त्यापेक्षा तू अर्णवची दुसरीकडे काहीतरी सोय कर ना. कशाला मुलांच्या संसारात ढवळाढवळ करतोस? नरेश अत्यंत बेफिक्रीने म्हणाला. विनयच्या पायाखालची जमीन सरकली. वर्षानुवर्षे जपलेले नाते, केलेला त्याग, मुलांना लावलेली माया, या सर्वांचा एका क्षणात चुराडा झाला होता. विनयच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत नव्हते, तर रागाची आणि दुःख दाटून आले होते. दादा, विनयचा आवाज आता चढला होता. तू हे मला सांगतोयस? आज अर्णवला 15 दिवस ठेवणे सुमितला अडचण वाटते आणि तू त्याची बाजू घेतोयस? दादा, जरा मागे वळून बघ. सुमित आणि अमित जेव्हा लहान होते, शाळेत जायला लागले होते, तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च कोणी केला? त्यांच्या महागड्या क्लासेसची फी, हॉस्टेलचा खर्च, लॅपटॉप, कपडे, हे सगळे करताना मी माझ्या आयुष्यात किती अडचणी सहन केल्या हे विसरलास तू? मी माझ्या अर्णवचे आणि अनन्याचे किती हट्ट मारले, त्यांना किती गोष्टींपासून वंचित ठेवले, फक्त तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून. मी स्वतः कष्ट सोसले, पण सुमित आणि अमितला कधी कसली कमी पडू दिली नाही. आणि आज माझ्या मुलाला 15 दिवसांसाठी थारा देताना तुम्हाला अडचण वाटते? विनयच्या या संतापावर नरेशच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले, त्यांनी विनयच्या उरल्या सुरल्या आशेचे धिंडवडे काढले. हे बघ विनय, तू जे काही केलेस ते तुझे कर्तव्य होते. तू या घराचा लहान मुलगा होतास आणि सरकारी नोकरीत होतास. भावाच्या मुलासाठी केलेस तर काय मोठा तीर मारलास. तू काही आमच्यावर उपकार केले नाहीस. आणि आता त्या जुन्या गोष्टींचे तुणतुणे वाजून सुमितला दोष देऊ नकोस. कर्तव्य होते, उपकार केले नाहीस. हे शब्द विनयच्या कानात विजेसारखे कडाडले. विनयचे डोळे क्षणात उघडले. त्याच्या डोळ्यांवर असलेला भावाच्या प्रेमाचा आणि नात्यांचा खोट्या आपुलकीचा चष्मा चक्काचूर झाला. त्याला कळून चुकले की ज्यांना तो स्वतःचे कुटुंब मानत होता, त्यांच्यासाठी तो केवळ एका पैशाचे ATM आणि गरज भागवणारे साधन होता. त्यांनी त्याच्या त्यागाला कधी प्रेम मानलेच नव्हते, तर ते त्यांचे हक्क आणि विनयचे कर्तव्य मानले होते. विनयने क्षणभर शांतता पाळली. त्याचे ओठ थरथरत होते, पण मनात एक विलक्षण खंबीरपणा आला. बरोबर आहे दादा, तू अगदी बरोबर बोलतोयस. मी उपकार नाही केले, मी मूर्खपणा केला. मी माझ्या स्वतःच्या हातांनी स्वतःच्या मुलांच्या इच्छेचा बळी देऊन दुसऱ्याच्या बाबळीच्या झाडाला पाणी घालत राहिलो. आज माझे डोळे पूर्णपणे उघडले. एवढे बोलून विनयने फोन कट केला. फोन ठेवल्यानंतर विनय काही वेळ शांत बसून राहिला. अनुराधा आणि अर्णव दारातच उभे होते. त्यांनी दूरध्वनीवरील तो सगळा संवाद ऐकला होता. अनुराधाच्या डोळ्यात पाणी होते, पण अर्णवच्या चेहऱ्यावर एक वेगळाच स्वाभिमान दिसत होता. अर्णव पुढे आला आणि त्याने विनयच्या खांद्यावर हात ठेवला. बाबा, अर्णव अत्यंत धीरगंभीर आवाजात म्हणाला. तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. मला सुमित दादाच्या किंवा काकांच्या मेहरबानीची अजिबात गरज नाही. मी पुण्यात लॉजवर किंवा मित्राच्या रूमवर राहीन. मी स्वतःच्या हिमतीवर पुढे जाईन. मला तुमचा स्वाभिमान जास्त महत्त्वाचा आहे. अर्णवचे ते शब्द ऐकून विनयचा ऊर अभिमानाने भरून आला. ज्या मुलाकडे त्याने आयुष्यात अनेकदा दुर्लक्ष केले होते, तोच मुलगा आज बापाचा स्वाभिमान सांभाळायला खंबीरपणे उभा होता. विनयने अर्णवला घट्ट मिठी मारली. नाही अर्णव, विनय म्हणाला. तुला कुठल्याही साध्या रूमवर राहायची गरज नाही.
तुझे बाबा अजून जिवंत आहेत. विनयने लगेच आपल्या काही जुन्या मित्रांना फोन केले. पुण्यात अर्णवसाठी एक अत्यंत चांगला आणि सुरक्षित पेइंग गेस्टची सोय केली. सर्व सोयींनी युक्त खोली, उत्तम जेवणाची सोय, या सर्वांचा खर्च विनयने स्वतः केला. त्या दिवसापासून विनयच्या आयुष्याची दिशा बदलली. त्याने स्वतःच्या मनाला ठामपणे बजावले, आता इथून पुढे फक्त माझी पत्नी, माझी मुले, अर्णव आणि अनन्या, बाकी कोणासाठीही स्वतःचा बळी द्यायचा नाही. अर्णव पुण्याला गेला. त्याने प्रचंड मेहनत केली. त्याचा कोर्स अत्यंत यशस्वीपणे पूर्ण झाला आणि त्याच्या कौशल्यामुळे त्याला थेट एका नावाजलेल्या परदेशी कंपनीत खूप चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली, ज्याचे पॅकेज सुमितच्या पगारापेक्षाही दुप्पट होते. काही महिने उलटले. विनयच्या घरातील वातावरण आता खूप प्रसन्न आणि शांत होते. अर्णवला नोकरी लागल्याने घराची आर्थिक परिस्थिती सुधारली होती. अनन्याही आता चांगल्या महाविद्यालयात शिकत होती. विनयने आता गावी पैसे पाठवणे पूर्णपणे बंद केले होते. दरम्यान गावी नरेशच्या घरात एक नवीन संकट उभे टाकले. लहान मुलगा अमित याने इंजिनिअरिंग पूर्ण केले होते, पण त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती. सुमितने पुण्यात स्वतःच्या संसारात आणि चैनीच्या आयुष्यात अमितला किंवा नरेशला मदत करणे सोडून दिले होते. सुमितची पत्नी अमितला स्वतःच्या घरात ठेवायला तयार नव्हती. त्यातच अमितला एका खाजगी संस्थेतून एका मोठ्या प्रोफेशनल डिप्लोमा करायचा होता, ज्याची फी आणि पुण्यात राहण्याचा खर्च मिळून सुमारे 1 लाख रुपये अचानक लागणार होते. नरेशने सुमितकडे पैसे मागितले. बाबा, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. माझे स्वतःचे होम लोनचे हप्ते आहेत, कारचे हप्ते आहेत आणि आमची युरोप टूर प्लॅन झाली आहे. मी अमितला एवढे पैसे देऊ शकत नाही. सुमितने स्पष्ट शब्दात बापाला सांगून फोन ठेवून दिला. नरेशच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या सुमितचा त्याला एवढा गर्व होता, ज्या सुमितसाठी त्याने लहान भावाला सुनावले होते, तोच सुमित आज स्वतःच्या भावासाठी आणि बापासाठी 1 रुपया काढायला तयार नव्हता. आता नरेश समोर एकच पर्याय उरला होता, विनय. नरेशला आता विनयच्या औदार्याची आणि त्यागाची आठवण झाली. पूर्वी जेव्हा जेव्हा कसलीही पैशाची गरज पडायची, तेव्हा विनय एका शब्दात पैसे उभे करायचा. एक दिवस दुपारी नरेश थेट विनयच्या शहरातल्या घरी पोहोचला. दाराची कडी वाजली. अनुराधाने दार उघडली. दारात नरेशला पाहून तिला धक्काच बसला. नरेशचा चेहरा सुकलेला होता, कपडे मळलेले होते आणि चेहऱ्यावर एका प्रकारची लाचारी होती. अरे दादा, या आत या, अनुराधाने शिष्टाचाराने बोलवले. विनय हॉलमध्येच बसून वर्तमानपत्र वाचत होता. नरेशला पाहून तो उठला, पण त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा आदर किंवा आपुलकीचा उत्साह नव्हता. अत्यंत शांत आणि कोरड्या चेहऱ्याने विनयने विचारले, बोल दादा, कसं काय येणं केलंस? नरेश सोफ्यावर बसला. त्याने पाण्याचा पेल्याला हात लावला नाही. तो मान खाली घालून बसला होता. विनय, नरेशचा आवाज कापत होता, मला तुझी खूप मोठी मदत हवी आहे. कसली मदत? विनयने अत्यंत शांतपणे विचारले. अरे विनय, अमितचे इंजिनिअरिंग झाले, पण त्याला नोकरी नाही. आता त्याला एक नवीन कोर्स करायचा आहे. त्याला 1 लाख रुपयाची खूप गरज आहे. सुमितने हात वर केले आहेत. तो मदत करत नाहीये. विनय, तूच अमितचा लहान काका आहेस. तू नेहमी त्याच्या शिक्षणाचा खर्च केलास. यावेळीही तूच अमितला सावरू शकतोस. प्लीज मला 1 लाख रुपये दे ना. मी शेतीचा माल विकल्यावर हळूहळू परत करेल. नरेश याचना करत होता. त्याचे डोळे पाणावले होते. विनयने वर्तमानपत्र घडी घालून बाजूला ठेवले. तो नरेशच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. हॉलमध्ये क्षणभर भयानक शांतता पसरली. अनुराधा एका कोपऱ्यात उभी राहून पाहत होती. विनयने हळूच श्वास घेतला आणि अतिशय संयमित पण खडकासारख्या कडक आवाजात म्हणाला, माफ कर दादा, मी तुला एवढे पैसे देऊ शकत नाही. विनय, हे तू काय बोलतोयस? अमित तुझा भाचा आहे ना? तू त्याचा लहानपणापासून खर्च केलायस. नरेशने धक्का बसल्यासारखे वर पाहिले. हो दादा, मी लहानपणापासून सुमित आणि अमितचा खर्च केला. पण तूच मला काही महिन्यांपूर्वी एका गोष्टीची आठवण करून दिली होतीस ना. तू म्हणाला होतास की मुलांसाठी करणे हे माझे कर्तव्य होते. मी कसलेही उपकार केले नाहीत, विनय म्हणाला. हे ऐकून नरेशचा चेहरा पांढरा पडला. विनय पुढे म्हणाला, दादा, मी माझे ते कर्तव्य सुमित आणि अमितचे ग्रॅज्युएशन होईपर्यंत प्रामाणिकपणे पार पडले. आता माझी ती ड्युटी संपली आहे. आता माझी खरी कर्तव्ये माझे स्वतःच्या मुलांकडे, अर्णव आणि अनन्याकडे आहेत.
माझ्या अर्णवला जेव्हा तुमच्या सुमितच्या मदतीची गरज होती तेव्हा तुम्ही त्याला अडचण म्हणून मदत करायला नकार दिला होतात. आज माझ्याकडे जे काही पैसे आहेत ते मी माझ्या अर्णवच्या आणि अनन्याच्या भविष्यासाठी साठवले आहेत. मी आता एका पैशाचीही मदत करू शकत नाही. नरेशच्या डोळ्यातून आता घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याला त्याच्या अहंकाराची, स्वामित्वाची आणि वागण्याची अत्यंत क्रूरपणे जाणीव झाली होती. विनय, मला माफ कर रे, मी चुकलो, नरेश हात जोडून म्हणाला. माझा अहंकार आणि सुमितचा स्वार्थ याने माझे डोळे झाकले होते. तू आमच्यासाठी काय केलंस याची किंमत मला आज कळते. सुमितने मला आणि अमितला उघड्यावर पाडलं रे. मला माझी चूक कळली आहे. विनय उठून उभा राहिला. त्याने नरेशच्या जोडलेल्या हातांवर आपला हात ठेवला. दादा, मी तुझ्यावर राग धरलेला नाही. तू माझा मोठा भाऊ आहेस आणि मी तुझा आदर करतो. पण नात्यांची व्याख्या जेव्हा फक्त पैशांवर आणि सोयींवर ठरते तेव्हा तिथे त्याग करायला सीमा असावी लागते. मी अमितला शुभेच्छा देतो, पण आर्थिक मदत करणे आता माझ्या आवाक्याबाहेर आहे. तू सुमितशी पुन्हा बोल. तो त्याचा सख्खा भाऊ आहे. त्याला त्याच्या कर्तव्याची आठवण करून दे. नरेशजवळ आता बोलण्यासारखे काहीही उरले नव्हते. ज्या भावाला त्याने उपकार केले नाहीत म्हणून हिणवले होते, त्याच भावाच्या दारात आज त्याला आपल्या स्वार्थीपणाचा आरसा दिसला होता. नरेश काही न बोलता मान खाली घालून अत्यंत जड पावलांनी त्या घरातून बाहेर पडला. दारात उभा राहून विनयने दादाला जाताना पाहिले. विनयच्या मनावर वर्षानुवर्षे साचलेले दडपण आज पूर्णपणे निघून गेले होते. त्याला आज खऱ्या अर्थाने हलके वाटत होते. मागून अनुराधा आणि अर्णव बाहेर आले. अर्णवने बापाच्या खांद्यावर हात ठेवला. विनयने अर्णव आणि अनुराधाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर आता कसलीही खंत नव्हती, तर एक तृप्त आणि स्वाभिमानी स्मितहास्य होते. नात्यांमध्ये निस्वार्थ प्रेम आणि त्याग असणे सुंदर आहे, पण जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या त्यागाला कर्तव्य मानून त्याचा अनादर करू लागते, तिथे स्वतःच्या स्वाभिमानाची आणि स्वतःच्या कुटुंबाची सीमा आखणे हेच खरे आत्मभान ठरते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.